वेलकम टू मोमेंटम अकॅडमी. 10th क्लास मॅथ्स 1 महाराष्ट्र बोर्ड चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. Practice 1.1 type 2 problem number 7. Problem number 7, 99x plus 101y so equal to 499. 101x plus 99y is equal to 501. ओके, आता प्रॉब्लेमचा टाइप आहे एक वेगळा, तो ओळखायचा कसा? हा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे. ओके, आणि आपल्याला याची सॉल्व्ह करायचं आहे सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, तर इथे एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो कोण देते? y, आणि ते y चा जो कोएफिशियंट आहे उगा झाला एक्सचेंज एक्स, म्हणजे एक्सच्या समोर जो कोणी बी कोएफिशियंट असेल नंबर असेल तो कुठे जाईल? y च्या समोर. ओके, आणि y च्या समोर जो कोएफिशियंट असेल तो कुठे जाणार? एक्सच्या समोर. समजलं टाइप सॉल्व्ह करतात? ओके, हा टाइप आहे. आता आपण जे आपण लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल पाहिलं हा एक टाइप आहे. तर हा टाइप ओळखायचा कसा? एक्सचा कोएफिशियंट 99 आहे, वायचा कोएफिशियंट 99. इथे वायचा कोएफिशियंट 101 आहे, इथे एक्सचा कोएफिशियंट 101. ओके, मग असा प्रॉब्लेम असेल त्याला सॉल्व्ह कसं करायचं? सोल्युशन 99x plus 101y so is equal to 499. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव. 101x plus 99y is equal to 501. इक्वेशन नंबर 2 नाव. आपण अगोदरच्या टाइप मध्ये काय पाहिलं होतं? आपण अगोदरच्या टाइप मध्ये डायरेक्ट पाहिलं होतं. कसं सबट्रॅक्टिंग होते का, ऍडिंग होते का, वन टाइम मल्टिप्लाइंग, टू टाइम मल्टिप्लाइंग, अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये. इथं तसं नाही करायचं आहे. इथे जर या फॉर्मॅट मध्ये प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट फर्स्ट ऍडिंग अँड सेकंड सबट्रॅक्टिंग. पहिले ऍडिंग करावंच लागतं. ओके, पहिले ऍडिंग करावंच लागतं. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम असेल तर. ओके, कोणत्या पद्धतीचा? एक 99 तर y 99, वायचा कोएफिशियंट 101, एक्सचा कोएफिशियंट 101. डायरेक्ट ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट. समज ऍडिंग काउंट केलं तर आपण ऍडिंग काउंट केलं कळलं. ओके, का आपल्याला एक्सचा कोएफिशियंट 99, इथे वायचा कोएफिशियंट 99, इथे वायचा कोएफिशियंट 101, एक्सचा कोएफिशियंट 101. ओके, मग ऍडिंग करण्यासाठी आपण काय करतो? 99x plus 101y so is equal to 499. so 101x plus 99y so is equal to 501. ओके, आता ऍडिंग करण्यासाठी काय करू आपण? इक्वल टू. ओके, पहा 9 plus 1 10 0 कॅरी 1 10 0 कॅरी 1 1000. ऍडिंग केली 499 501. आता इथे जर आपण ऍडिंग केली, ओके पहा 10, ओके कॅरी केलं तर इथे 10 200 प्लस इथे सुद्धा सेम आहे तर 200x. काय केलं आपण? इथे ऍडिंग केली. काय केली? ऍडिंग. फर्स्ट स्टेटमेंट मध्ये लिहिलं आपण ऍडिंग इक्वेशन 1 and 2. याची ऍडिंग करायची, लाईक टर्म याची ऍडिंग करायची, याची ऍडिंग. आता इथे एक्सचा कोएफिशियंट 200 आहे, इथे वायचा कोएफिशियंट 200 आहे, इक्वल टू 1000 आहे. ओके, तर 200 जर मी कॉमन काढले 1000 मध्ये 5 टाइम भाग जाते. 1000 मध्ये किती टाइम भाग जाते? 5 टाइम भाग जाते. मग आता इथे काय करणार मी? 5 टाइम भाग जाते तर डिवाइडिंग बाय ओके 200. या डिवाइडिंग बोथ द साइड बाय 200. ओके, तिथं बघा काय करू आपण? डिवाइडिंग बाय 200. आता मला 200 ने डिवाइड करायचं आहे, तर मी याच्या खाली डिवाइड मध्ये 200 घेतलं तर काय येणार? x. इथे 200 गेलं तर y, आणि 200 चा इथे किती टाइम भाग गेला? 5 टाइम. इक्वेशन नंबर 3. थर्ड इक्वेशन आलं. कोणतं इक्वेशन आलं? थर्ड इक्वेशन आलं. डिवाइडिंग बाय 200 200 200 1000. तर 200 ओके डिवाइड 200, but 200 is divide ओके 200 200 200 get cancel, 200 200 get cancel, आणि 200 चा
ओके 1000 मध्ये 5 टाइम भाग दिला. हे थर्ड इक्वेशन आलं. हे फर्स्ट इक्वेशन झालं. एक सेकंड, आता थर्ड. आता तसंच आपल्याला सबट्रॅक्टिंग करून ओके फोर्थ इक्वेशन आणायचं. म्हणजे तिथे काय करू आता ऍडिंगच्या ठिकाणी सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 1. इक्वेशन तेच राहणार. काय करायचं आपल्याला सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 ओके पा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 1. मग आता इक्वेशन तेच लिहायचे आपल्याला 99x प्लस 101y सो इक्वल टू ओके 499 ओके आणि नंतर इथे 101x प्लस 99y सो इज इक्वल टू 501. आता आपण सबट्रॅक्टिंग नावाचा वर्ड यूज केलाय राईट. मग इथे प्लस आहे तर अपोजिट साईन मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. ओके मग आता इथे जर आपण मायनस केलं तर कधी बी ब्रिज मधून तुम्हाला निघणार. आणि सबट्रॅक्शन का करतो आपण, कारण इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. प्लसचा अपोजिट मायनस हे साईन कामाचं नाही आपल्याला घ्यायचं नाही ते. ओके तर मग 501 मधून जर 499 घेतला काढला इथे -2 रिमेन करतो. किती रिमेन राहते -2. ओके -2 501 ओके आणि ते 499 ओके 1 स्मॉल आहे 9 बिग आहे राईट. तर मी 10 प्लेस मधून 10 घेतला 11 9 2 ओके कॅरी केला 10 - 10 0 ओके जो घेतला तो रिटर्न केला. किती आलं बेटा 2 ओके प्लस 2 बिग नंबर 10 ओके इथे काय येईल -2x मग आता इथे काय करायचं आपल्याला तेच प्रोसेस डिवायडिंग बाय 2. आपल्याला 2 ने डिवाइड करायचं आहे. 2 ने डिवाइड केल्यानंतर इथे काय राहील 2 टू गेट कॅन्सल प्लस y सो इज इक्वल टू -1. 2 टू गेट कॅन्सल 2x डिवाइड 2 मायनस जसे ते राहणार ओके 2y डिवाइड 2y आणि -2/2 ओके मायनस जसे ते 1 2 डिवाइड 2/2 -1 ओके. मग आता याला इक्वेशन नंबर किती नाव देणार आपण 4 नाव देणार. ओके आता आपल्याला थर्ड आणि फोर्थ ह्या दोन इक्वेशनचा विचार करायचा आहे. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर x + y = 5 नंतर -x + y = -1. आता आपल्याला जे अगोदर प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहे त्या पद्धतीनं विचार करायचा आहे. ओके काय करतो आता आपण एक तर x कॅन्सल झाला पाहिजे -x + x कॅन्सल होते ऍडिंग मध्ये कॅन्सल होते y + y 2y होते म्हणजे y ची व्हॅल्यू मिळेल. मग आता मी इथे काय करेल डायरेक्ट ऍडिंग इक्वेशन ओके 3 आहे ना 4 काय करायचं आपल्याला ऍडिंग इक्वेशन 3 and 4 ठीक आहे. ओके काय इक्वेशन नंबर 3 x + y = 5 -x + y = -1 ओके ऍडिंग करायसाठी 5 - 1 4 प्लस y प्लस y 2y प्लस x मायनस x 0 ला इथे गरज नाही सो y = 4 ओके 2 मल्टिप्लाय करून रिप्लेस dy सो y = 2 चा 4 मध्ये 2 टाइम भागिला सो व्हॅल्यू ऑफ y इज y ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू किती आली 2. आता आपल्याला काय करायचं सबस्टिट्यूट या पुट तर पुट y = 2 इन इक्वेशन ओके 3. आता मी इक्वेशन 3 मध्ये ओके का बरं मी इक्वेशन या इक्वेशन मध्ये टाकू शकतो पुट करू शकतो इथे पुट करू शकतो सबस्टिट्यूट करू शकतो ओके त्यात मी इथे पुट करायचा का बरं ओके कारण इथे बिग नंबर आहे ना कोएफिशिएंट इथे स्मॉल आहे ओके. मग आता इथे काय करू आपण का x + 2 = ओके 5 so x = 5 plus 2 equal to replace -2 so x = 3 okay x = 3 so answer 3,2 is the solution 3,2 is the solution. आता नवीन टाइप स्टार्ट करतो आपण इथे 99x + 101y so 499 इक्वेशन नंबर 1
101x plus 99y is equal to 501 equation number 2. ओके, आयडेंटिफाय कसं करायचं का याच्या मेथड म्हणजे सॉल्व्ह कसं करायचं. हा वायचा कोएफिशियंट 99 आहे, एक्सचा कोएफिशियंट 9, फायचा कोएफिशियंट 101 आहे, एक्सचा कोएफिशियंट 101. ओके, एक्सचेंज केलं, इथे हा y आणि हा x काय बरोबर. असं जेव्हा असते तर त्या टाइमला आपल्याला काय करायचं असते, पहिले ऍडिंग आणि नंतर सबट्रॅक्टिंग. जर इक्वेशन मिळेल पहिले काय करावं लागते, ऍडिंग आणि नंतर काय करावं लागते, सबट्रॅक्टिंग. इक्वेशन टेस्ट करायचे. ओके, तर मग आपण आयडेंटिफाय केलं की याच्या मेथडला का हा प्रॉब्लेम नवीन टाइप झाला आपला. ठीक आहे, याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, तर आपण ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2 घेतला. म्हणजे अशा टाइपचा प्रत्येक प्रॉब्लेम ला ऍडिंग आणि सबट्रॅक्टिंग, ऍडिंग मध्ये एक इक्वेशन येते, सबट्रॅक्टिंग मध्ये एक इक्वेशन येते आणि पुन्हा त्याची ऍडिंग सबट्रॅक्टिंग करून x ची या y ची व्हॅल्यू मिळत असते, पुट करून x ची या y ची व्हॅल्यू. ओके, मग आता इथे काय केलं आपण, ऍडिंग केलं. ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2, इक्वेशन 1 इक्वेशन 2. ओके, 9 plus 1 10 0. ओके, 9 plus 1 10 0. ओके, 4 plus 6 10. इथे 200y, इथे 200y. ओके, आता 200 इथे 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 1000 मध्ये भाग किती पाहिजे आहे, तर डिवाइडिंग बाय 200. तर 200 गेट कॅन्सल, 200 गेट कॅन्सल, म्हणजे 200 डिवाइड 200y डिवाइड 200y. तो इज इक्वल टू 200 चा 1000 मध्ये किती टाइम भाग गेला, ऐसे. इक्वेशन नंबर काय झाला आला, थर्ड. ओके, मग आता इक्वेशन नंबर पहा, x plus y is equal to 5. इजी इक्वेशन कंपेअर करा. आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 1. आता आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्टिंग करायचं आहे. ओके, 1 मधून 2 ओके वजा करायचं आहे. तर मग इथे काय करेल, इक्वेशन टेस्ट करून लिहिणार, साइन चेंज होते अपोजिट. प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस आणि प्लस आहे तर मायनस. ओके, मग मायनस घेतल्यानंतर काय करू आपण का, आता हे प्लसचं त्याने नाही घ्यायचं आपल्याला, मायनस आणि इथे प्लस सबट्रॅक्टिंग होणार, तर कधी बिग मधून स्मॉल जाणार, तर 501 मायनस 499 तो 2 बिग नंबर साइन मायनस, इथे प्लस मायनस प्लस 2y बिग नंबर साइन, इथे ओके 2x बिग नंबर साइन. आता इथे 2 आणि इथे 2 आहे, तर काय करायचं, डिवाइडिंग बाय 2. ओके, मायनस 2x डिवाइड बाय 2 मायनस x प्लस 2y डिवाइड 2 y 2 गेट कॅन्सल झाले तिथे, आणि मायनस 2 डिवाइड 2 मायनस 1. इक्वेशन नंबर 4. थर्ड इक्वेशन आला आणि याला फोर्थ इक्वेशन नाव दिलं. ओके, दोन्ही इक्वेशन इजी फॉर्मॅट मध्ये आहे. आता काय करायचं इथे, काय एकतर x झिरो झाला पाहिजे किंवा y ऍट अ टाइम दोन्ही नाही पाहिजे. लक्षात आलं, तर इथे प्लस एक्स मायनस एक्स झिरो. ओके, मग आपण डायरेक्ट काय करू सांगा बरं, ऍडिंग इक्वेशन 3 and 4. तुम्ही त्या दोन्ही इक्वेशन घेतले 3 and 4. ओके, 5 minus 1 4 प्लस y 2y प्लस एक्स मायनस एक्स 0 लिहायची गरज नाही. ओके, मग 2 मल्टिप्लाय इक्वल टू रिप्लेस डिवाइड 2 चा 4 मध्ये 2 टाइम भाग गेला, असं करू शकतो 2 1 जा 2 2 जा 4 2 पण 1 म्हणजे 2. y ची व्हॅल्यू किती आली बेटा, 2. पुट y इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. ओके, तर काय करायचं आहे, इक्वेशन 3 पाहायचं, इक्वेशन 3 x प्लस y ची व्हॅल्यू पुट करा 2, सो इक्वल टू 5. मग प्लस 2 इक्वल टू रिप्लेस मायनस 2. ओके, सो 5 मायनस 2 3, x इज इक्वल टू 3. आन्सर 3,2. कधी भी पहिले x ची व्हॅल्यू लिहायची आणि नंतर y ची व्हॅल्यू लिहायची. पहिले काय लिहायचं, x ची व्हॅल्यू लिहायची जे फाइंड केली आहे, नंतर y ची व्हॅल्यू लिहायची. ओके, 3,2 इज अ सोल्युशन. फाइंड करताना अगोदर x भी येऊ शकते किंवा y भी येऊ शकते, आहे बरोबर. बट आन्सर लिहिताना पहिले x ची व्हॅल्यू पाहिजे आणि नंतर y ची व्हॅल्यू पाहिजे. 3,2 इज अ सोल्युशन. ओके, राईट.